एकीकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्यामुळं या ठिकाणी अनेक शाळा या धोक्यामध्ये आलेल्या आहेत. अनेक शाळा बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि अशाच वेळी कोल्हापूरपासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नंदगावपैकी हंचनाळवाडी इथल्या शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांची जी अवस्था होते ती शब्दात सांगणं खरं तर कठीण आहे. या बाजूला जर आपण बघितलं तर या सगळ्या मुली आहेत त्या या चिखलामधून येतात, कारण दरवेळी यांना या चिखलामधून जवळपास 200 ते 300 मीटरचं हे अंतर आहे आणि यांना ह्या चिखलामधून यावं लागतं. एकामेकाच्या हाताला हात धरून हे सगळे मुलं आहेत ती शाळेमध्ये येतात, कारण यांना हा रस्ताच आहे तो या ठिकाणी बनलेला नाही. गावकऱ्यांनी अनेक वेळा मागणी केली, अनेक विनंत्या केल्यात, मात्र या ठिकाणचा जो काही जागेचा वाद आहे यावरून हे शाळेला येणाऱ्या मुलांसाठी रस्ता नाही. गुडघाभर पाण्यामधून चिखलामधून ही सगळी मुलं आहेत ती शाळेमध्ये येतात आणि प्रवेश करतात. आम्ही हाताला धरून एकामेकाच्या शाळेला चिखलातून गुडघाभर पाणी येतं. बर, मग काय आता किती जणी आहे तुम्ही? 11 जणी. बर, आम्ही शाळेला येताना आम्हाला रस्ता इथं नाही आहे. आम्ही एकमेकांच्या हाताला धरून इकडे शाळेला येतो. एक जण इथं पडलेले पण आहेत. रस्त्याची अवस्था फार वाईट आहे. जाण्यासाठी संदर्भात मुलं सुद्धा इथे शाळेत येणं आल्यात. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने ग्रामपंचायतीने सगळा प्रयत्न करून हे झालेला नाही आणि मोठी भूमिका काही लोकांची असल्यामुळं विनाला ही प्रशासनाने हिची दखल घेऊन ताबडतोब रस्ता करून द्यावा. ग्रामपंचायती जे काही लागेल ते सहकार्य ग्रामपंचायत करायला तयार आहे. सर, आता अवस्था आमच्या इथं फार वाईट आहे, एक पहिली गोष्ट. आणि आम्ही गावासाठी आमच्या वैयक्तिक हंचनाळी ग्रुपनं म्हणा की म्हणजे आमच्या वडिलांनी आजानी ते नंदगाव विद्यामंदिर हंचनाळवाडी नंदगाव इथं 1 एकर जागा अशीच दिल्या विनामूल्य. गावाला पाणी पुरवठ्याला अशीच जागा दिल्या विनामूल्य, न रुपया न काय घेता. परत हंचनाळवाडी शाळेला लहान मुलं कशी गावात जायची म्हणून आजानी इथं सुद्धा जागा दिलेली आहे 1 गुंठा. ती देऊन सुद्धा आम्हाला आता जायला वाट नाही. आम्ही चिखल पाण्यातनं पूर्णपणे आम्ही असं जातोय. जवळ 70-80 वर्ष झाली असतील असं जाऊ शकतोय. पोरांची काय परिस्थिती? पोरांची परिस्थिती पूर्णपणे नाजूक आहे, म्हणजे जाण्याचं येतच नाही. साप वगैरे त्यात, आता परवा साप होता त्यात एक जाताना खड्ड्यातनं. पोरं त्यामुळे कोण वडील वगैरे त्यांचं लावून देऊन झालं. शाळा बंद पडणे पूर्णपणे परिस्थिती आहे आता शाळा. आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की जो काही सरकारी रस्ता आहे, म्हणजे जो काही नकाशाप्रमाणे रस्ता आहे तो आम्हाला तातडीनं करून द्यावा, एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे. गावातली मुलं बाहेर जातात? होय, आता शाळा बंद पडायची वेळ आलेली आहे. पालक वर्ग आमच्या विद्यामंदिर हंचनाळवाडी शाळेला मुलं कोण लावून द्यायला तयार नाही. या ठिकाणी रस्त्याची ही अवस्था, ते काय त्यांचं म्हणणं काय, तुम्ही रस्ता करा, आमची मुलं तुम्ही शाळेत पाठवतो. कॅमेरामन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, नंदगाव, हंचनाळवाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.